श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांचे 21 अध्यायाची पोथी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर सर्वात प्रथमतः सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून जिथे पूजा मांडायची आहे तिथे जागा स्वच्छ साफ करून तिथे आसन टाकून पाठ ठेवायचा. पाटावर महाराजांचा फोटो ठेवायचा. महाराजांची पोथी ठेवायची. पोथी ठेवून महाराजाला अष्टगंध लावून धूपदीप वाळून महाराजांना फळ ठेवून नमस्कार करायचा व संकल्प करायचा की हे स्वामीराया, हे पारायण जे मी करत आहे ते माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या व याचे फळ माझ्या पूर्ण कुटुंबाला मिळू द्या. महाराजांना प्रार्थना करून पाणी तामणामध्ये सोडून द्यायचे आणि महाराजांना नमस्कार करून पोथीला सुरुवात करायची. तर पोथीला सुरुवात करते वेळेस अगोदर स्वामीस्तवन घ्यायचे. स्वामीस्तवन घेऊन 108 महाराजांचा जप करून मग पोथीला सुरुवात करायची. मग मी पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत महाराजांना स्मरण करत श्रद्धेने आणि खूप असं मनातून पोथीचे पारायण केले व हे पोथीचे पारायण करून मला खूप छान वाटले. तुम्हाला पण करायची इच्छा आहे आणि काही निमित्ताने तुम्ही 21 दिवसाचे पारायण नाही करू शकलात तर तुम्ही 11 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे 5 दिवसाचे पारायण पण करू शकता. तर तुम्ही नक्कीच हे पारायण मनातून श्रद्धेने करा आणि तुमची इच्छा महाराज हे 100% पूर्ण करतीलच. श्री स्वामी समर्थ.